नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर आज आपण काय करणार आहोत की एक अंकी संख्येची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत। बघा, जर तुम्ही पहिलीमध्ये असाल आणि जर तुम्हाला अजून बेरीज करता येत नसेल तर आपण आज सुरुवात एकदम सोप्या बेरजेपासून करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपल्याला काय करायचंय, बेरीज करायची। बेरीज चिन्ह कसं असतं, असं असतं बेरीज चिन्ह। मग बेरीज म्हणजे काय? बेरीज म्हणजे मिळवणे, जमा करणे। बेरीज म्हणजे काय? मिळवणे, जमा करणे। आता इथं काही गणित आपण घेतलेली आहेत, आपण ती गणित पाहूया। बघा, 5 अधिक 2, आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे। 5 मध्ये हे 2 मिळवायचं आहे। आता तुम्हाला जर कसं येते बघा, आपण काय करूया, हे 5 आहे, वर संख्या 5 आहे, मग आपण 5 बोटे काढायची। खाली संख्या दिलेली आहे 2, खालच्या संख्या एवढी 2 बोटे काढायची आणि हे दोन्ही मिळून आपण मोजायचं। 1 2 3 4 5 6 आणि 7। समजलं? वरच्या संख्या एवढी पहिल्यांदा 5 बोटे काढली, मग खालच्या संख्या एवढी 2 बोटे काढली, दोन्ही मिळून आपण मोजलं 1 2 3 4 5 6 7। आपलं उत्तर आलेलं आहे 7। जर तुम्हाला असं येत नसेल तर ही संख्या आहे 5 आणि तुम्ही 5 काय करू शकता, अशा रेषा मारू शकता। 1 2 3 4 5, त्यानंतर खाली 2 आहे, 2 रेषा मारू शकता आणि सगळं मिळून तुम्ही या रेषा मोजू शकता। 1 2 3 4 5 6 7, आपलं उत्तर आलेलं आहे 7। तर तुम्ही अशा प्रकारे बेरीज करू शकता। आता आपण दुसरं उदाहरण घेतलेलं आहे। इकडे 4 दिलेला आहे आणि खाली 5 दिलेला आहे। 4 अधिक 5 किती झाले? वर 4 दिलेला आहे, आपण 4 बोटे काढायची। इथे खाली 5 दिलेला आहे, आपण 5 बोटे काढायची। हे 5 आणि हे 4 दोन्ही मिळून आपण मोजायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9, दोन्ही मिळून किती झाले? 9 झाले। मग यामध्ये उत्तर लिहून टाकायचं 9। जर असं येत नसेल तर याप्रमाणे करून बघायचं। इथं 4 दिलेलं आहे, 1 2 3 4, खाली 5 दिलेलं आहे, तुम्ही 5 रेषा काढू शकता। 1 2 3 4 5 आणि सगळ्या रेषा परत मोजायच्या। 1 2 3 4 5 6 7 8 9, आपलं उत्तर इथे लिहिलेलं आहे आपण 9। जर तुम्हाला चित्र आवडत असेल तर तुम्ही चित्र काढू शकता किंवा छोटे छोटे गोल काढू शकता। तुम्ही कोणतंही चित्र तुमच्या आवडीची काढू शकता। अजून आपण आणखीन एक उदाहरण पाहूया। आता आपण आणखीन उदाहरणे बघूया। 2 अधिक 3, त्यानंतर 3 अधिक 3। बघा, आता आपल्याला हे बघायचं आहे 2 अधिक 3 किती होतात ते आपल्याला बघायचं आहे। आता इथं वर 2 आहे, 2 म्हटल्यानंतर आपल्याला किती बोटे काढायला पाहिजेत? बरोबर 2 बोटे काढायला पाहिजेत। इथं खाली 3 आहे, 3 म्हटल्यावर आपल्याला किती बोटे काढायला पाहिजे? 3 बोटे काढायला पाहिजेत। हे 2 आणि हे 3 दोन्ही मिळून आपण मोजायचे। 1 2 3 4 5, किती उत्तर आलं आपलं? 5। आपलं उत्तर आलेलं आहे 5। जर तुम्हाला बोटाने येत नसेल तर तुम्ही इथं 2 आहे, 2 रेषा काढू शकता। इथं खाली 3 आहे, तुम्ही इथं खाली 3 रेषा काढू शकता आणि हे सगळं मिळून तुम्ही परत मोजायचं। 1 2 3 4 आणि 5। ओके, समजलं? त्यानंतर इकडं पुढचं उदाहरण आहे 3 अधिक 3। आता काय करायचंय, इथं 3 आहे, मग आपण 3 बोटे काढायची। त्याच्या खाली पण काय आहे? 3 आहे। 3 अधिक 3, वरची 3 बोटे काढायची, खालची 3 बोटे काढायची, 3 आणि 3 मोजायचं। 1 2 3 4 5 6, किती उत्तर आलं आपलं? 6। 6 यामध्ये लिहून टाकायचं। मग तुम्हाला असं येत नसेल तर आपण इथं जसं केलं तसं तुम्ही करू शकता। आता इथं आपण रेषा काढल्या, इथं आपण असे गोल काढू शकता। 1 2 3, खाली पण गोल काढू शकता। 1 2 3 आणि ते दोन्ही मिळून परत मोजू शकता। 1 2 3 4 5 6, इथं आपण खाली 6 लिहिलेलं आहे। बघा, जर तुम्हाला गणित येत नसतील इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी तर तुम्ही सुट्टीत हा गणितांचा सराव करू शकता। इयत्ता दुसरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ही गणित येणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा
आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे मी तुम्हाला एक अंकी संख्येची वजाबाकी शिकवणार आहे, त्यामुळे तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकता। धन्यवाद।